आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। मिरज अमननगर उर्दू हायस्कूलमध्ये राष्ट्रवादीचे नेते महादेवदादा दबडे यांच्या हस्ते ध्वजारोहण। आजच्या पिढीला देश स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देण्याची गरज, महादेवदादा दबडे यांचे प्रतिपादन। मिरज शहरातील अमननगर येथील डॉक्टर सलीम उर्दू हायस्कूलमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख माननीय महादेवदादा दबडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। मिरजेचे माजी महापौर व पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय इद्रिसभाई नाईकवडी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या डॉक्टर सलीम उर्दू शाळेने महादेवदादा दबडे यांना ध्वजारोहणासाठी निमंत्रित केले होते। दबडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच मूल्य शिक्षणाची गरज आहे। आजच्या पिढीला थोर क्रांतिकारांनी देश स्वातंत्र्यासाठी जे योगदान दिले आहे ते सांगण्याची गरज आहे, तरच विद्यार्थ्यांना देश स्वातंत्र्याचे महत्त्व कळेल। त्यामुळे विद्यार्थ्यांना देश स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याचे मत महादेव दबडे यांनी यावेळी आपल्या मनोगतामधून व्यक्त केले। यावेळी शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, पालक उपस्थित होते। आवाज 24 साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।